आजकाल एक कन्सेप्ट खूप पॉप्युलर झाली आहे, सुपर फूड. सोशल मीडिया, कुठल्या ऍडव्हर्टायझेस, अगदी माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटच्या बोलण्यात सुद्धा हा शब्द वारंवार ऐकू येतो. कुणाला वाटतं की चिया सीड्स खाल्ले की वजन कमी होणार, कुणाला वाटतं ऍपल सिडार व्हिनेगर रोज प्यायला हवं, आणि कुणाला वाटतं आवाकाडो म्हणजे आपल्या हार्टसाठी बेस्ट. हळूहळू या सगळ्यामुळे एक विश्वास मनात तयार झालेला असतो की काही सुपर फूड्स असेल की जे खाल्ले की सगळ्या आरोग्यात सुधारणा होईल, आपलं वेट कमी होईल, ब्लड शुगर कमी होईल. यालाच आपण म्हणतो सुपर फूड कन्सेप्ट. तुम्ही यावर कधी विचार केलाय का की जर एवढे सुपर फूड्स आता आहेत, त्याची एवढी जाहिरात होते, आणि ते जर इतकं सुपर डुपर असेल तर आज जगभर इतके लाईफस्टाईल डिसऑर्डर्स का बरं वाढतायत? जसं डायबिटीस आहे, फॅटी लिव्हर आहे, ओबेसिटी आहे, हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत. मग इतके सुपर फूड्स एका बाजूला आणि इतके आजार एका बाजूला, असं का बरं? चला तर आज समजून घेऊया सुपर फूड म्हणजे नेमकं काय, त्याबद्दलचे गैरसमज कोणते आहेत, आणि असे कोणते 5 सगळ्यात ट्रेंडिंग सुपर फूड्स आहेत आणि त्याविषयीचे गैरसमज काय आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा. आता सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घ्या की सुपर फूड अशी कुठलीही सायंटिफिक डेफिनेशन अस्तित्वातच नाही. हा शब्द मार्केटिंग मध्ये तयार झालाय, सायन्स मध्ये नाही. 1980 मध्ये एक युनायटेड फ्रूट कंपनी आहे, त्यांनी केळ्याची सुपर फूड म्हणून जाहिरात केली त्याची विक्री वाढवण्यासाठी, आणि तेव्हापासून हा शब्द इतका पॉप्युलर झाला की फारसा त्याच्यावर आता विचारच केला जात नाही. खरं तर आपलं शरीर एकाच पोषक घटकावर चालत नाही. न्यूट्रिशन सायन्स मध्ये एक काळ असा होता जिथे प्रत्येक न्यूट्रिएंटला वेगळं बघितलं जायचं. याला म्हणतात रिडक्शनिस्ट अप्रोच. म्हणजे आपण हत्तीची गोष्ट ऐकली ना, 6 आंधळे आणि हत्ती. प्रत्येकाला त्या हत्तीचा एकच पार्ट खरं तर कळला होता, समजला होता. तसंच आहारातल्या काहीच घटकांचं विश्लेषण करून न्यूट्रिशन सायन्स प्रत्येक न्यूट्रिएंटला वेगवेगळं महत्व द्यायचं. पण आता मात्र सायन्सला कळालेलं आहे की शरीर हे एक कॉम्प्लेक्स किंवा एक संपूर्ण युनिट आहे. जेव्हा या शरीरासाठी आहारातले फायबर्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, एन्झाईम्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं गट बॅक्टेरिया हे एकत्र काम करतं, तेव्हा मेटाबॉलिझम संतुलित राहतो, असं आधुनिक शास्त्र आता म्हणायला लागले. म्हणून एकाच पदार्थाला सुपर म्हणणं हे विज्ञानाच्या दृष्टीने चुकीचंच आहे, कारण आरोग्य अनेक घटकांचा एकत्रित परिणाम असतं. तरी सुद्धा सुपर फूड ही संकल्पना इतकी लोकप्रिय का झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे की मार्केटिंग आहे आणि त्यांना आपली सायकोलॉजी कळलेली आहे. बरेचदा काय होतं, जे इम्पोर्टेड असतं ते जास्त चांगलं वाटतं, महाग आहे म्हणजे खूप क्वालिटी आहे, असा एक सबकॉन्शियस समज आपला तयार होतो. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर एखाद्या पदार्थाचं खूप कौतुक करतात आणि मग तो पदार्थ ट्रेंडिंग होतो. पण लक्षात ठेवा, आपलं शरीर हे मार्केटिंगवर नाही तर बायोलॉजीवर, खूप सूक्ष्म प्रोसेसवर चालतं. आता काही महत्वाचे गैरसमज समजून घेऊया आणि त्यातलं विज्ञान सुद्धा पाहूया. समज नंबर 1, चिया सीड्स खाल्ले की वजन किंवा फॅट्स अगदी इन्स्टंट फास्ट कमी होतात. खरं तर चिया सीड्स मध्ये सॉल्युबल फायबर्स असतात. हे फायबर पोटात एक जेल तयार करतात, त्यामुळे अन्न पोटातून पुढे सरकण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती थोडी स्लो होते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातली साखरेची पातळी आहे ती स्टेबल राहते. हे सायंटिफिकली बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शरीरातील साठवलेली चरबी किंवा फॅट्स कमी होण्यासाठी शरीराला काही एक्स्ट्रा प्रयत्न करावे लागतातच. म्हणजे आपण जितकी एनर्जी कंझ्युम करतो त्यापेक्षा जास्त एनर्जी खर्च केली तरच फॅट्स कमी होणार आहेत. फक्त फायबरमुळे फॅट ऑक्सिडेशन होत नाही, म्हणून आतापर्यंत कोणताही असा मजबूत पुरावा नाही की ज्यामुळे सिद्ध झाले की फक्त चिया सीड्स खाल्ले की वजन कमी होणार आहे. दुसरा गैरसमज, ऍपल सिडार व्हिनेगर घेतल्याने फॅट्स कमी होतात किंवा वजन कमी होतं. तर हे जे व्हिनेगर आहे याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे, जे काही प्रमाणात इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतं. आणि काही अभ्यास आहेत त्याच्यामध्ये लक्षात आलं की जेवणानंतर जी ब्लड शुगरची लेव्हल असते ती कमी झालेली दिसते. पण सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे बरं का, की ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं आणि फॅट कमी करणं या 2 वेगळ्या प्रोसेस आहेत. शरीरातलं जे व्हिसरल फॅट आहे ते कमी होण्यासाठी फक्त इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी पुरेशी नसते. त्यासाठी दीर्घकाल सातत्यपूर्ण शास्त्रीय प्रयत्न आवश्यक असतात. त्यामुळे हे व्हिनेगर म्हणजे फॅट बर्निंग सोल्युशन नाही. उलट रिकाम्या पोटी जर तुम्ही हे व्हिनेगर घेतलं तर आणखी साईड इफेक्ट त्याचे होतात, ते म्हणजे ऍसिडिटी होते किंवा दातांवर त्याचा दुष्परिणाम होतो. समज नंबर 3, क्विनोआ म्हणजे बेस्ट प्रोटीन. शिजवलेलं जे किनोआ असतं त्यामध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असतं प्रत्येक 100 ग्रॅम मागे, आणि त्यात सगळे अमायनो ऍसिड्स असतात, त्यामुळे त्याला कम्प्लीट प्रोटीन म्हणतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात प्रथिनांची एकूण मात्रा पण खूप महत्वाची आहे.
जर तुम्हाला दिवसाला 50 ग्रॅम प्रोटीन पाहिजे असेल तर फक्त क्विनोआ खाऊन ते पूर्ण करणं प्रॅक्टिकली शक्यच नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ते खावं लागेल. त्यामुळे खर्च वाढेल आणि त्या गोष्टीचा जो उपयोग आहे त्याचं संतुलन बिघडून जाईल. तुम्हाला एक छोटीशी तुलना सांगते. क्विनोआमध्ये 100 ग्रॅम मध्ये 4 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि तेच आपल्या मसूर डाळीमध्ये किंवा आपली जी चना डाळ आहे, हरभरा डाळ, त्यामध्ये 100 ग्रॅम मागे 9 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि किंमत किती आहे? क्विनोआच्या 10 पट कमी आहे. चौथा समज, अवाकाडो हृदयासाठी सगळ्यात बेस्ट. अवाकाडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात ज्याचा हृदयाला उपयोग होतो. पण आपल्या भारतीय आहारात आधीपासून शेंगदाणे, तीळ, मोहरी, बदाम, अक्रोड हे सगळे पदार्थ असतातच की, जे मुफा आणि पुफा यांचा चांगला बॅलन्स देतात. आणि सगळे हेल्दी फॅट्स म्हणजे व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 याचा हे सोर्स आहेच आहेत की. आजपर्यंत कुठलाच क्लिनिकल पुरावा असा नाही ज्यामुळे असं सिद्ध झालं असेल की अवाकाडो आपल्या ज्या पारंपरिक पदार्थ आहेत त्यापेक्षा जास्त फायदेशीर किंवा सुपर आहे. म्हणून अवाकाडोचा हाईप आहे तो मार्केटिंगमुळे. आता गैरसमज नंबर 5, ब्लूबेरी हे सगळ्यात उत्तम अँटीऑक्सिडंट आहे असं म्हणतात. आता ब्लूबेरीमध्ये अँटोसायनिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्यासाठी चांगले आहेत. पण आपल्या देशात जांभूळ आहेत, द्राक्ष आहेत, करवंद आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशातलं फळ म्हणजे आवळा. यामध्ये असे सगळे घटक आहेत. उलट आवळ्यामधलं व्हिटॅमिन सी ब्लूबेरीपेक्षा जवळजवळ 200 पट जास्त आहे. फरक इतकाच की ब्लूबेरी इम्पोर्टेड आहे त्यामुळे त्याला जास्त महत्व दिलं जातं. असा कुठलाच क्लिनिकल एव्हिडन्स नाही की ब्लूबेरी भारतीय फळांपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. तर हे झाले सध्या ट्रेंडिंग असलेले 5 सुपर फूड आणि त्याविषयीचे गैरसमज. एक हार्वर्ड स्कूल आहे पब्लिक हेल्थचं, त्यामध्ये एक संशोधन झालं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकच कुठलाच पदार्थ संपूर्ण आरोग्य ठरवू शकत नाही. पूर्ण तुमचं आरोग्य कशावर ठरतं तर रोज तुम्ही काय खाता, कसं खाता, किती खाता, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. म्हणूनच आपल्या पारंपरिक भारतीय आहाराकडे पाहिलं तर त्यात एक खूप छान संतुलन दिसतं, हार्मनी. जसं दही ताक आहे ते पचन संस्थेत गुड बॅक्टेरिया वाढवतं, पचन सुधारतं. कडधान्य आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि एक रेझिस्टन्स स्टार्च आहे ज्यामुळे खूप छान तुम्हाला एक एनर्जी मिळते. शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स आहेत त्याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं कडधान्यांमुळे. बाजरी नाचणी आहेत ज्यामुळे साखरेची पातळी हळूहळू वाढली जाते, पचनासाठी पण त्याचा मदत होतो. कॅल्शियम, मायक्रोन्यूट्रिएंट्सचा खजिना म्हणजे सगळी मिलेट्स आहेत आपली, राजगिरा, भगर, बाजरी, ज्वारी सगळी. शिवाय आपले जो मसाल्याचा डब्बा आहे ना तो अगदी बेस्ट आहे. त्यात मोहरी, जिरं, सुंठ, हळद हे सगळे मसाले म्हणजे बेस्ट अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे अग्निदीपन, पचन करणारे खूप छान पदार्थ आहेत. यामध्ये भरपूर औषधी गुण सुद्धा आहेत. सुकामेवा आहे आपला म्हणजे भिजवून व्यवस्थित चावून खाल्लेले बदाम, अक्रोड, मनुका हे सगळे आहेत. हे चांगल्या प्रकारचे फॅट्स, गुड फॅट्स आपल्याला देतात आणि एक सटायटी लेवल वाढवतात. खूप विविधता आहे आपल्याकडे. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या भाज्या होतात, फळं आहेत, धान्य सुद्धा वेगवेगळे आहेत. या सगळ्या विविधतेचा व्यवस्थित विचार करून, अभ्यास करून आपलं जर ताट आपण ठरवलं, घेतलं तर इम्पोर्टेड सुपर फूडची कन्सेप्ट आपल्याला गरजेची नाही. जे लोकल आहे ते आपल्यासाठी बेस्ट आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आपण बऱ्याच गोष्टींना खरं सुपर फूड ही टर्म वापरत असतो, पण त्या गटातल्या सगळ्यात बेस्ट असलेल्या त्या पदार्थांना ही टर्म वापरणं तेवढ्या पुरतं ठीक आहे. त्यामुळे आरोग्यात एकदम 360 डिग्री चेंज होईल असं मानणं म्हणजे थोडा भाबडेपणा झाला. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगते जी तुम्हाला कोणताही इन्फ्लुएन्सर सांगणार नाही. ती म्हणजे पचनशक्ती किंवा आयुर्वेदानुसार अग्नी. आणि हेच आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. आयुर्वेद शरीराला एक समग्र युनिट म्हणून पाहतो. प्रत्येकाची प्रकृती, मनस्थिती या सगळ्याचा परिणाम अग्नीवर होत असतो. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. खूप सुंदर शास्त्र आहे आयुर्वेद आणि तुम्ही सगळ्यांनी ते समजावून घ्यावं, दैनंदिन जीवनात तुम्हाला त्याचा फायदा व्हावा या उद्देशानं मी आणि माझी टीम अगदी प्रामाणिक आणि खूप अभ्यासानं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. प्रत्येक व्हिडिओसाठी आम्ही खूप विचार केलेला असतो, अभ्यास केलेला असतो आणि ही माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावी अशी माझी इच्छा असते. म्हणून सगळ्यांना एक नम्र आवाहन की अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाही, मात्र तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमचा सगळ्यांचा कॉन्फिडन्स दुप्पट होतो. म्हणून ही एक नम्र विनंती. तर आपण काय खातो यापेक्षा आपण ते किती पचवतो हे जास्त महत्वाचं आहे. 2 व्यक्ती एकच अन्न खातात पण एकाला त्यातून एनर्जी मिळते तर दुसऱ्याला अपचन होतं, आम्लपित्त होतं किंवा जडपणा जाणवतो, काही व्याधी होतात.
कारण प्रत्येकाची पचनशक्ती, शरीर रचना हे वेगवेगळी आहे. जर पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही बेस्ट अगदी सुपरफूड खा तरी शरीराला उपयोग नाही, उलट ते शरीरात साचून त्रासच होईल त्याचा. मला पेशंट खूप दूरदूरून भेटायला येतात आणि त्यांचा एकच प्रश्न असतो की आम्ही काय खाऊ म्हणजे आमचे आजार दूर होतील. तेव्हा मी त्यांना हे सांगत असते की तुम्ही काय खाता त्यापेक्षा तुमच्या शरीरात त्यावर काय प्रोसेस होते, तुम्ही ते कसं पचवता हे जास्त महत्वाचं आहे. कारण सध्या आपल्याकडे खाद्य पदार्थ अगदी मुबलक उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठले न्यूट्रिएंट्स आपल्याला कमी पडणार नाहीयेत. पण जर आपली पचनशक्ती चांगली असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक लोक पाहिले असतील जे एकाच प्रकारचा आहार वर्षानुवर्ष घेऊन सुद्धा फिट असतात. मी म्हणत असते की अगदी चटणी भाकरी वरण भात असं खाणारे लोक अगदी निरोगी असतात, दीर्घायू असतात, फिट असतात. कारण आहे त्यांचा अग्नी. आणि खूप प्रकारचा सुकामेवा आहे. अनेक सुपर फूड्स खाऊन सुद्धा काही माणसं वारंवार आजारी पडतात, कारण त्यांच्या शरीरात त्याच्यावर योग्य प्रोसेस होत नाही. म्हणून लक्ष कुठे द्यायला पाहिजे तर काय खातो यापेक्षा आपण ते कसं पचवू शकतो याकडे. म्हणजे आरोग्य एका सुपर फूडवर अवलंबून नसून संतुलित आहार आणि मजबूत पचनशक्तीमध्ये. एक लक्षात ठेवा, ज्या अन्नाला जास्त जाहिरात करावी लागते ते खरं सुपर नाही. जे खरोखर आपल्या शरीरासाठी बेस्ट आहे ना ते आपल्या घरात आहे, आपल्या ट्रेडिशन मध्ये आधीपासून आहे. आपल्याला फक्त ते समजून घ्यायचंय आणि आपल्या शरीराला काय योग्य आहे ते आपलं आपण ओळखायचंय. आशा आहे की सुपर फूड या कन्सेप्ट विषयीचे तुमचे बरेच गैरसमज आपल्या आजच्या चर्चेतून दूर झाले असतील. या विषयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याचा कधी अनुभव घेतलेला आहे का, हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, कारण आज महागड्या सुपर फूड्ससाठी, इम्पोर्टेड सुपर फूडसाठी लोक खूप खर्च करतायत. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं खूप आवश्यक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.